आपले माननीय श्री भवानी साहेब तर असेच प्रेमाने हक्काने सर्वांना बोलवत असतात आणि आवर्जून सगळ्यांना या म्हणूनच सांगतात. धन्यवाद सर, तुम्ही आलात. थँक्यू. यानंतर सतत कार्यक्रमांना उपस्थित असणारे, नेहमी मदत करणारे आमचे हक्काचे माजी विद्यार्थी इथे असतात. आता त्यापैकी आम्ही नैनेश करवुटकर या माजी विद्यार्थ्यांचा इथे सत्कार होत आहे. मी बनसोडे साहेबांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा, स्वागत करावं. माजी विद्यार्थी नैनेश करवुटकर. बनसोडे साहेब तुळशीचं छोटंसं रोपटं देऊन त्याचं स्वागत करीत आहेत. धन्यवाद. असेच येत राहा, शाळेत येऊन नेहमी शाळेला मदत करत राहा असं साहेब सांगत आहे. अरे शाळेत आम्ही शाळेत प्रोग्राम आहे मोठा, जेवण बिवण सगळं ठेवलंय. बोलला पाहिजे होतं ना तू. आज इथे माध्यमिक शाळेच्या प्रांगणात हा कार्यक्रम होत आहे. माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय साळगावकर मॅडम यांना विनंती करीत आहे की त्यांनी पुढील सत्कार मूर्तीचा सत्कार करायचा आहे. पीसीएच चे अधीक्षक श्री तुषार सर त्यांना तुळशीचं रोप देऊन मॅडम सत्कार करीत आहे. तो सत्कार स्वीकारावा ही विनंती. तुम्ही आमचे आपलेच आहात. टाळ्यांच्या गजरात स्वागत. यानंतर आमच्या तृप्ती मॅडम, त्यांचंही मॅडम स्वागत करीत आहे. तुळशीचं छोटंसं रोपटं देऊन मॅडम स्वागत करीत आहे. स्वागताचा स्वीकार करावा. धन्यवाद तृप्ती मॅडम, थँक्यू मॅडम. यानंतर येत आहे निलिमा मॅडम पांढरे मॅडम. निलिमा मॅडम यांचा सुद्धा सत्कार होत आहे. मी पांढरे मॅडमला विनंती करते की त्यांनी यावं आणि मॅडमचा सत्कार करावा. नीलम मॅडमचा सत्कार होत आहे. निलिमा मॅडमचा सत्कार करीत आहे प्रायमरीच्या मुख्याध्यापिका पांढरे मॅडम. टाळ्यांच्या गजरात स्वागत. मी कदम मॅडमला विनंती करते की त्याने आमच्या बीकेच्या जोशी मॅडम यांचा सत्कार करावा. त्यांना ओळखतात. जोशी मॅडम आलेला आहे. जोशी मॅडमचं स्वागत आहे मॅडम. आणि आमच्या सर्वांच्या लाडक्या राणे मॅडम त्यांचं स्वागत करीत आहे. धन्यवाद राणे मॅडम, अशाच हसत मुका. थँक्यू. ITI प्राचार्य माननीय श्री धाटे साहेब यांचा सत्कार करीत आहे. स्वप्नील धाटे सर यांचा सत्कार करीत आहे माध्यमिकच्या मुख्याध्यापिका साळगावकर मॅडम. सरांचं स्वागत आहे. टाळ्यांच्या गजरात. नुकतंच औद्योगिक प्रशिक्षण पार पडलं. आपण सर्वांनी त्याला व्हिजिट दिली, भेट दिली, तेव्हा पाहिलं की त्या विद्यार्थ्यांनी किती छान प्रकारे प्रोजेक्ट सादरीकरण केलेले आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सरांसाठी. खरंच सर तुम्ही जे तिथे प्रोजेक्ट ठेवलेले खूप छान छान होते. मला पण त्याच्यातल्या त्या कुंड्यांचं, पुन्हा तो जो शू रॅक होता ते अतिशय खूप आवडलं आणि मी ऑर्डर पण दिली. आम्ही 2-3 शिक्षकांनी ऑर्डर पण दिली त्याच्यासाठी. इथे आपले नियमित देणगीदार ओझा साहेब यांचे वडील येथे आलेले आहेत, उपस्थित आहेत. त्यांचंही आम्ही स्वागत करीत आहोत. माननीय बनसोडे साहेबांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. आपली गाडी जर घेऊन काय तसं वितरी आहे की नाही. धन्यवाद. इधर आ जा रे, इधर. मिरकले सर, अभिजित मिरकले सर यांचं सुद्धा स्वागत करीत आहे. प्रायमरीच्या मुख्याध्यापिका पांढरे मॅडम. मिरकले सर बैठ 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 ना, बस. मॅडमला विनंती नाही मैं करावा.
प्रायमरी आणि माध्यमिक आजचे यजमान आहेत आणि ते पाहुण्यांचा सत्कार करीत आहेत. टाळ्यांच्या गजरात स्वागत सरांचा, जोरदार टाळ्या. खूप खूप धन्यवाद सर्व मान्यवरांचे आपण इथे उपस्थित राहिल्याबद्दल आणि सर्व विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक इथे उपस्थित असल्याबद्दल सर्वांचं मी शब्दसुमनाने स्वागत करीत आहे. पुढील कार्यक्रम लवकरच पार पडण्यात येणार आहे. यानंतर मी विनंती करते साळगावकर मॅडम यांना त्यांनी प्रास्ताविक सादर करावे. अरे साहेब साहेब अरे काय साहेब आले. चला माझे फोटो काढले घेणार आहे बरोबर. उपस्थित सर्व संस्थांचे अधीक्षक, त्याचबरोबर सर्व संस्थांचा स्टाफ, माझे सर्व ते पहिला वर्ग सुरू झाला 8वीचा. त्यानंतर त्यामध्ये चिल्ड्रन्स एड सोसायटीचे खांडेकर साहेब, लीराताई रेळे मॅडम, माननीय श्रीयुत शरद पाटील सर यांच्या सगळ्यांच्या अथक परिश्रमामधून माध्यमिक विद्यालयाचा पाया घातला गेला. संस्थेतील विद्यार्थ्यांना आपली हक्काची शाळा यामुळे मिळाली. 15 जून 1984 पासून म्युनिसिपल शाळेतून 7वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची 8वीच्या वर्गात वर्णी लागली. कुमुद विद्या मंदिर देवनार शाखेचे पर्यवेक्षक श्री रघुनाथ चौरणकर सर हे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पदी रुजू झाले आणि त्यांनी आपल्या या शाळेचं रोपटं लावलेलं आहे. संस्थेतील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवत त्यांच्या सामाजिक विकासासाठी आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांच्या बरोबरीने शिक्षणाला सुरुवात झाली. कुमुदची शाळा म्हणूनच आपली शाळा आधी ओळखली जायची की नेहमी ही शाळा म्हणजे कुमुदची शाळा. तर ही शाळा अल्पावधीतच आपली नावारूपाला आली. या शाळेला अनेक मुख्याध्यापक लाभले. त्यामध्ये सौ सुजाता कानेटकर मॅडम म्हणजे चौरणकर सरांच्या नेतृत्वात 1995 साली त्या मॅडम आल्या. कानेटकर मॅडम, नंतर पुष्पा पांडे मॅडम, स्वाती खळे मॅडम यांनी शालेय शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर M.N. पाटील सर, चौलकर सर, पंडित मॅडम यासारख्या अनुभवी शिक्षकांनी या सगळ्यासाठी साथ दिली आणि हळूहळू आपली शाळा नावारूपाला येऊ लागली. 1987 मध्ये शाळेची पहिली SSCची बॅच बोर्डाच्या परीक्षेला बसली. संस्थेमधील वयाने मोठे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सर्व शिक्षकांच्या परिश्रमामधून 17 नंबरचे फॉर्म भरून आपण एक वेगळा वर्ग इथे चालू ठेवायचो तेव्हा बाहेरच्या मुलांसाठी. तर त्या 10वीचा खास जादा वर्ग त्यामुळे त्याच्यामध्ये सुरू झाला. रत्नाकर वाईकर दादा ज्याचा रिटायर झाले, नंतर राम पागे सर त्याचा नाही आहे, त्याचं रिटायर झालंय, पण बाजुडेकर मॅडम, वीजकर मॅडम या सगळ्यांनी शालेय कामकाजाबरोबर कला क्रीडा क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना वॉर्ड आंतरशालेय स्पर्धांमध्ये उतरवून शाळेला अशा प्रकारे छोट्याशा रोपट्याचे हळूहळू वटवृक्षामध्ये रूपांतर झाले आणि यशाची ही दौड सुरू झाली. त्यामुळे यापूर्वी आता आपल्याकडे कसं आहे की M20 आणि M20 वेगळे वेगळे वॉर्ड आहे, पण त्यावेळेला फक्त M अखंड वॉर्ड होता आणि त्यामध्ये त्यावेळेला 87 शाळा होत्या. यामध्ये मला आवर्जून सांगावंसं वाटतंय, खूप अभिमानाची गोष्ट आहे, 87 शाळांमध्ये सलग 3 वर्ष आपल्या शाळेने SSC बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे आणि ही खूप गौरवाची गोष्ट आहे. तर आपल्याकडे येणारे विद्यार्थी खूप चांगल्या घराचे किंवा त्यांना फॅमिली बॅकग्राऊंड सुशिक्षित किंवा साक्षर असं आहे असं नाही आहे. आपल्या सगळे जे स्टाफ सगळे आम्ही पुढे उल्लेख करणारच आहे, हे सगळेजण परिश्रम घेतात, कठोर परिश्रम घेतात आणि त्यामुळे हे विद्यार्थी एवढं सगळं यश प्राप्त करू शकतात. त्यामुळे मला या सगळ्यांचाच खूप अभिमान आहे.
त्यानंतर आपल्या शाळेचे सगळेच विद्यार्थी अतिशय गुणी, विविध कलांमध्ये पारंगत आहेत. विविध आंतरशालेय स्पर्धांमध्ये निबंध, वक्तृत्व, चित्रकला, गायन, नृत्य इत्यादी सगळ्यांमध्ये उत्तम यश हे विद्यार्थी प्राप्त करतात. आपल्या शाळेचा विज्ञानाचा प्रकल्प विज्ञान प्रदर्शनांमध्ये राज्यस्तरावर 2 वेळा जाऊन आलेला आहे. स्पोर्ट्समध्ये सुद्धा म्हणजे क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्तरावरती राज्यस्तरापर्यंत खूप यश मिळवलेलं आहे. ही मुलं त्याच्यातही कुठे कमी नाहीत. आपल्या शाळेमधून वेगवेगळ्या परीक्षांना आपण बसवतो. बालवैज्ञानिक आहे, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा आहे, भूगोल परीक्षा आहे, प्रज्ञाशोध परीक्षा, त्यानंतर शिष्यवृत्ती आहे 5वी आणि 8वीची, त्यानंतर हिंदी राष्ट्रभाषा परीक्षा, चित्रकला परीक्षा, अशा वेगवेगळ्या बाह्य स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी आपले जास्तीत जास्त संख्येने सहभागी होत असतात आणि यशही मिळवतात. आणि या सगळ्यासाठी आपले सर्व शिक्षक त्यांना मोलाचं मार्गदर्शन करतात. संपूर्ण एम वॉर्डमध्ये तसेच मुंबई जिल्हा स्तरावरही विज्ञान प्रदर्शनाच्या उत्तम आयोजनाचं पारितोषिक आपल्या शाळेला पटकावलेलं आहे. अशा प्रकारे शाळेची यशाची घोडदौड सतत सुरू आहे आणि भविष्यातही अशीच उत्तम प्रगती आपली शाळा करेल आणि आपल्या संस्थेचंही नाव उज्ज्वल करेल अशी मी आशा व्यक्त करते. विशेष म्हणजे या आपल्याकडे येणारे विद्यार्थी, खरंच मी मगाशी बोलले त्याप्रमाणे तळागाळातून येणारे विद्यार्थी आहेत, त्यांना इथे जे काही संस्कार द्यायचे आपणच सगळे म्हणजे आम्ही सगळेजण पालक म्हणूनच त्यांचं कार्य करत असतो. आता इथे ज्या सगळ्या मगाशी सगळ्यांचा संस्कार झाला, बालकल्याण नगरी आहे, चेंबूर चिल्ड्रन्स होम आहे, MDC होम आहे, नंतर SGH अतिरिक्त बालगृह आहे, ITI आहे, अशा सगळ्याच शाखेमधील सर्व शिक्षक, सर्व स्टाफ यांचं मोलाचं मार्गदर्शन वेळोवेळी ह्या मुलांना सगळ्यांना लाभत असतं आणि म्हणूनच या सगळ्यांसाठी आपल्याला खूप चांगलं सहकार्य मिळाल्यामुळे वेगवेगळ्या प्रगतीच्या दिशेने चाललेली आहे. आणि सगळ्यात शेवटी आमच्या शाळेचे म्हणण्यापेक्षा चिल्ड्रन्स सोसायटीचे मुख्याधिकारी श्रीयुत माननीय श्रीयुत बापूराव असता कायम आम्हा सगळ्यांवर असतो. आम्ही कुठलीही समस्या असो, काही असो, त्यांच्याकडे मांडली की ते आमच्या शंकांचं निरसन करतात. हा काही नाही मॅडम, होऊन जाईल, काय करायचंय सांगा, तुम्ही सांगा फक्त शाळेला काय हवंय. आणि ते नेहमी सतत या सगळ्यासाठी पुढाकार घेतात, आम्हाला मार्गदर्शन करतात, सहकार्य करतात. वेळोवेळी आमच्या सगळ्यांसाठी शिबिर शिबिर पण त्यांनी अरेंज केलेले, त्यातून आम्हाला खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. आणि म्हणून या सगळ्यांनाच मी मनपूर्वक अभिवादन करते आणि शाळेची प्रगती अशी उत्तरोत्तर चांगली होत जाईल अशी मी आशा व्यक्त करते. परमेश्वर देवी प्रार्थना व्यक्त करते आणि माझे 2 शब्द करते. आता मला वाटतं मुलांची चुळबुळ सुरू झालेली आहे, कारण त्यांच्या पोटात वळवळ होती, बरोबर ना? हा, तर आता आयोजकांकडनं आपल्यासाठी अल्पाहाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याकरता आपण आता छोटासा ब्रेक घेतोय. मान्यवरांना विनंती आहे की आपण देखील कृपया कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी अल्पाहाराचा आस्वाद घ्यायचा आहे. तोपर्यंत मुलांसाठी देखील आपण अल्पाहाराची व्यवस्था केलेली आहे. तर सर्व प्रत्येक संस्थेच्या 2-2, 3 प्रतिनिधींनी या ठिकाणी यायचंय आणि जे बॉक्स आहेत आपले खाद्यपदार्थाचे ते कलेक्ट करून मुलांना. सोनाली कांबळे, अर्चना गुंजकर, सोनाली कांबळे तयार राहायचंय.